आपला आता जो दशक आहे तो 7वा चालू आहे आणि पहिला समास आहे चालू असलेला. त्याच्यामध्ये आपण 23व्या ओवीपर्यंत आलो ना. देहबुद्धी अहंकारे निजेले घोरती घोरे, दुःखे आक्रंदिती थोरे, विषय सुखाकारणे. त्यांनीच इथे म्हटलंय की आता आपला हा चाललेला जो दशक आहे याला चतुर्दश भुवनांचा दशक असं म्हटलेलं आहे, की समर्थांचं आवडतं प्रकरण आहे आणि त्यामुळे तेच नाव त्यांनी दशकाला दिलेलं आहे. तर इथे या 23व्या ओवीमध्ये किंवा आता पुढे एक 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 विषय घेऊन ते पुढे जात आहेत. आपण जी सुरुवात केली आहे तिथे त्यांनी वेदांना वंदन केलं आहे, सद्गुरूंना वंदन केलं आहे, गणेशाला वंदन केलं आहे, शारदेला वंदन केलं आहे. ते वंदन करत करत आपण पुढे आलो. तिथे आल्यानंतर त्यांनी आता आपलं स्वरूप जे ज्ञान नाही असं स्वरूप वर्णन करायला सुरुवात केली आहे, की जो देहबुद्धीने व्यवहार करतो, ज्याच्या ठिकाणी अज्ञान अधिक आहे, ज्ञानाचा उदय अजून झालेला नाही, तर असे जे आहेत ते सगळे झोपलेले आहेत ही त्यांची भाषा आहे. आणि म्हणून ते म्हणतात की देहबुद्धी अहंकारे, देहाच्या बुद्धीचा अहंकार किंवा अस्मिता घेऊन, की देहबुद्धी याचा अर्थ की देह म्हणजेच मी आहे. देहबुद्धीच्या ठिकाणी मनुष्याचं जेव्हा मन अधिक गुंतलेलं आहे, म्हणजे मग देहाचं सुख कसं, मनुष्याचं स्थावर जंगम, मी, माझं, मला, माझे नातेवाईक, या सगळ्या ह्यांनी मनुष्य जो गुंतलेला आहे तो जो गुंता आहे ते म्हणतात निजेले घोरती घोरे. ते म्हणाले हे सगळे देहाच्या बुद्धीच्या ठिकाणी त्या अस्मितेचा विशेष उदय झाल्यामुळे, म्हणजे मीच ही जी जाणीव आहे, सगळं ज्याला काय म्हणून मीची सगळी प्रथमेपासून ती संबोधनापर्यंत सगळ्या विभक्त्या आणि प्रत्यय सगळं ज्याच्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, असा जो मनुष्य आहे तो कसा आहे या जगात असून सुद्धा तो नुसता झोपला नाही आहे, तो इतका गाढ झोपला आहे की तो झोपेत घोरतो आहे. म्हणून ते म्हणतात निजेले घोरती घोरे. आता दुःखे आक्रंदिती थोरे, पुष्कळ मोठ्या दुःखाने आक्रंदन होतं. त्याचं कारण काय? कारण म्हणाले जगातलं प्रत्येक सुख मला पाहिजे, माझ्या सुखाचा विचार, माझ्या दृष्टीने सुखाचा विचार, की प्रत्येक गोष्ट दुःखाची होणार. कारण मला त्यांनी का नाही विचार असा आहे, एकदा आपला अहंकार अधिक सूक्ष्म किंवा अधिक संवेदनाशील होत चालला की तो अहंकार आपल्याला कुठे घेऊन जाईल सांगता येत. मग लहान लहान गोष्टी ते आपल्याकडे हरदासी कथा असतात, मी सांगितली पण असेल की सासवासुनांची कथा असते की सासूला असं वाटतं की सुनेनी माझ्या अंकितच राहिलं पाहिजे. आता ते सुनेला कधीतरी घरात अशी वेळ येते, सासू नसेल तेव्हा घर चालवायची. तर ती एक कथा आहे हरदासांची. म्हणाले ती सून घरात होती, संध्याकाळची वेळ होती, एक कोणतरी शेजारची बाई आली, तिने विचारलं आणि की मला विरजण पाहिजे आहे का. तर ते सुनेनी पाहिलं कपाटामध्ये की ते विरजण काही कुठे नाही आहे. हे बघितल्यानंतर ती म्हणाली की नाही हो, आमच्याकडे काही नाही आहे विरजणाला दही. ती बाई परत निघाली. तिच्या सासूबाई तोपर्यंत परत आल्या होत्या. त्या त्यांना भेटल्या, म्हणाल्या कुठे गेलात, तुमच्या घरी गेले होते, कशा करता. म्हणाल्या नाही विरजण मला हवं होतं म्हणून मी मागायला गेले. हे काय म्हणाल्या, तिन्ही सांजेला आमच्याकडे विरजण मागायला आलात. आणि म्हणाले आमच्या सुनबाईंनी दिलं का तुम्हाला. नाही म्हणाल्या. ती म्हणाले की नाही आहे घरात, तिला काय माहिती आहे कुठे ठेवलं आहे. चला म्हणल्या माझ्याबरोबर घरी, मी सांगते तुम्हाला. घेऊन आल्या त्यांना घरी. आणि आल्यानंतर दारातच दोघी आत येणार दारातून, तर त्या दारात गरकन वळल्या आणि त्यांनी सांगितलं आमच्या घरी मुळीच विरजण नाही आहे. मग म्हणाले इथे घरापर्यंत कशाला आणलं मला. नाही, घरात आमच्या विरजण नाही हे सांगायचा सुनेचा अधिकार नाही, तो माझा आहे. एवढा मजा व्हायला मी इथे तुम्हाला. हा जो जे प्रेस्टिज इश्यू म्हणतो ना, आज आपण वेगळ्या शब्दात बोलतो, त्यांचे प्रेस्टिज इश्यूज वेगळे होते. त्या काळाप्रमाणे प्रत्येकाचं एक्सपोजर आहे, आजचे वेगळे आहेत. तर त्यामुळे त्यांनी इथे सांगितलं की दुःखे आक्रंदिती थोरे करता आपण बघितलं की दुःख आता किती वाढत जाईल त्याला काही सीमा नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण एकच आहे की मी आणि माझं ह्याच्याभोवती आम्ही जर इतकं गुंतवून टाकलं आमचं, तर आमच्या मानापमानाला काही मर्यादाच राहणार नाही आणि ते वाढतच जाईल. ते किती वाढेल त्यालाही काही अंतर राहणार नाही. म्हणून निजेले असताच मेले, म्हणजे
सगळं आयुष्यभर झोपलेले घोरतच राहिले, तसेच त्यांचं आयुष्य संपलं. पुन्हा जन्माला आले. जन्माला आले ते मुळी जन्मतःच झोपलेले आले, म्हणजे अज्ञानातच जन्माला आले. ऐसे आले आणि गेले, अज्ञानातच आले आणि अज्ञानातच गेले. बहुत लोक निदसुरेपणेची सैरा, बहुती केल्या एरझारा. या अज्ञानामुळेच या पृथ्वी तलावरचं येणं जाणं किती केलं माहीत नाही. कैक जन्म, कितीतरी जन्म हेच चालू राहिलं. नेणोनिया परमेश्वरा भोगिले कष्ट. त्या परमेश्वराला जाणलं नाही म्हणून कष्टच भोगावे लागले म्हणाले. तर या कष्टाचे निरसन व्हावया पाहिजे आत्मज्ञान. निरसन निरसन, त्या कष्टाचं निरसन होण्याकरता आत्मज्ञानाचीच आवश्यकता आहे. म्हणून हे जे निरूपण आहे ते अध्यात्म ग्रंथांचं निरूपण हे प्रत्येकाने कुठेतरी ऐकत राहावं. जेव्हा केव्हा त्याला त्याच्या विशेष रस वाटेल, रुची वाटेल, तेव्हा बदल होईल, पण ऐकावं हे खरं, असं त्यांना सांगायचं आहे. म्हणून मी हे निरूपण अध्यात्मग्रंथ, सकळ विद्येमध्ये सार, अध्यात्मविद्येचा विचार. अध्यात्मविद्या ही सगळ्या विद्यांच्या मध्ये श्रेष्ठ विद्या आहे. आणि म्हणून दशमोध्यायी सारंगधर आता हे देत आहेत, संदर्भ देत आहेत आणि सांगतायत भगवद्गीतेशी बोलला अध्यात्मविद्या विद्यानाम, असं भगवंतानी म्हटलंय ना की मी कशा कशात प्रकर्षणी आहे. सगळ्या विद्या हे माझंच रूप आहे, पण अध्यात्मविद्या हे विशेषत्वानी माझं रूप आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की अध्यात्मविद्या जी आहे ते माझं स्वरूप आहे. या कारणे अद्वैत ग्रंथ अध्यात्मविद्येचा परामर्श पहावया तोची समर्थ जो सर्वांगे श्रोता. म्हणाले म्हणून हा जो अद्वैताचा ग्रंथ म्हणजे तत्वज्ञानाचा ग्रंथ, अध्यात्मविद्येचा परमार्थ, तो खरा म्हणजे सगळ्या तत्वज्ञानाचा अर्क आहे, सार आहे. असा तो परम अर्थ जो आहे तो पहावया तोची समर्थ. तो अर्थ बघण्याला कोण समर्थ आहे? जो सर्वांगे श्रोता, ज्याच्या ठिकाणी खरीच देहाला उत्सुकता लागलेली आहे. सर्वांगे श्रोता, ज्याचे कान तिथे आहेत, ज्याचे डोळे तिथे आहेत, ज्याचा विचार तिथे आहे, ज्याचं मन तिथे आहे, असा सर्वांगानी श्रोता असलेला जो आहे तो या अध्यात्मविद्येचा खऱ्या अर्थाने श्रवणाचा अधिकारी आहे. जयाचे चंचल हृदय. आता ह्या इथला जो अर्थ दिला आहे तो अर्थ असा नाही आहे तिथे जो दिलेला आहे तो. आपण साधी ओवी वाचली तरी कळेल हा इकडचा अर्थ तसा असत नाही. जयाचे चंचल हृदये तेणे ग्रंथ सोडूची नाही. त्यांनी काय सांगितलं, आता वरचा विषय काय चालला आहे की सर्व विद्यांच्या मध्ये अध्यात्मविद्या ही श्रेष्ठ विद्या आहे. आता हे विधान झालं, आता त्याचं स्पष्टीकरण ते पुढे देत आहे. ते देताना आता त्यांनी वर आपल्याला त्याच्याकरता काय मिनिमम क्वालिफिकेशन, अधिकार संवाद काय, जे संगीत काय सांगितली की त्यांनी असं आपल्याला सांगितलं की मनुष्याचं जे श्रवण आहे ते अत्यंत उत्तम तऱ्हेने म्हणजे अत्यंत एकाग्रतेने, अत्यंत अवधान देऊन सर्वांगाचे कान करून श्रवण झालं पाहिजे. हा दुसरा मुद्दा सांगितला. अध्यात्मविद्या श्रेष्ठ, त्याच्यामध्ये श्रवण हे एकाग्र होऊन करणं श्रेष्ठ. आता इथला अर्थ चुकला असं का म्हणते मी, इथे त्यांनी असं म्हटलंय, आपण ओवीच बघू सरळ. जयाचे चंचल हृदये म्हणजे ज्याच्या ठिकाणी हृदय म्हणजे ज्या व्यक्तीचं अंतःकरण चंचल आहे, म्हणजे हृदयाच्या ठिकाणी स्थैर्य नाही, चित्ताच्या ठिकाणी, तेणे ग्रंथ सोडूची नये. त्या माणसाने एखादा ग्रंथ पाहिला आणि सोडला. आता कोणत्या ग्रंथाचं चाललंय? दासबोध ग्रंथाचं चाललंय. अध्यात्माचं निरूपण मी करतो आहे म्हणतात आणि हा ग्रंथ एकदा वाचला ठेवून दिला काय आता कळला काय आहे तो, असं म्हणून ठेवू नये. तेणे ग्रंथ सोडूची नये, सोडिता अलभ्य होये अर्थ येतीचा. त्यांनी जर एकदा वाचून किंवा अर्धवट वाचून जर सोडून दिला तर इथला जो अर्थ आहे, या ग्रंथात जे तत्वज्ञान सांगायचं आहे ते तत्वज्ञान अलभ्य, त्याला प्राप्त होणारच नाही. आणि म्हणून या ग्रंथातलं जे रहस्य आहे ते त्याला कधी उलगडणार नाही. म्हणजे आता दुसरा बाजूनी कसं सांगितलं की ज्याचं अंतःकरण अजून स्थिर झालेलं नाही त्यांनी समर्थांच्या भाषेमध्ये वाचिलेची वाचावे, विवरिलेची विवरावे. जे वाचलं आहे ते पुन्हा पुन्हा वाचावं. ज्याचं विवरण, निरूपण, स्पष्टीकरण आम्हाला कळलं आहे असं वाटलं आहे तेच स्पष्टीकरण पुन्हा पुन्हा करत राहावं, समजून घ्यावं. जयास जोडला परमार्थ तेणे पाहावा हा ग्रंथ.
ज्याला मुळामध्येच परमार्थाशी जो जोडलाच गेला, आता न जोडला गेलेला जो आहे किंवा न जोडला जाणाऱ्या बाबतीत काय आहे, तर त्यांनी या ग्रंथाचं वाचन कधी सोडू नये. जो परमार्थाशी जोडला गेला आहे त्यांनी काय करावं, त्यांनी पण हा ग्रंथ पाहावा, त्याने पाहावा हा ग्रंथ. अर्थ शोधिता परमार्थ निश्चये बाणे. या ग्रंथाचा जर तो अर्थ शोधत गेला तर त्याच्या ठिकाणी परमार्थ दृढ झाल्याशिवाय राहणार नाही. या ग्रंथाचं फल पुन्हा एकदा सांगितलं त्यांनी, की त्यांनी हा ग्रंथ ज्याला जाण आहे, ज्याला परमार्थाची आवड आहे, जो परमार्थ मार्गात काहीतरी करतोय, पण योगायोगाने हा ग्रंथ त्यांनी हातात घेतला आहे, तर ह्या ग्रंथाचं त्यांनी जर पांग सांग वाचन केलं तर त्याला हा ग्रंथ परमार्थाच्या मध्ये चांगल्यापैकी प्रगती करून देईल. म्हणजे निश्चये बाणे. त्याचा अर्थ जर शोधला, अर्थ जाणला, तर परमार्थ त्याच्याकडे पक्का दृढ होईल. आता जयासी नाही परमार्थ तयासी न कळे येतीचा अर्थ. ज्याला परमार्थाची बाजूच माहीत नाही त्याला इथल्या अर्थाचं म्हणजे इथलं गूढ कळणार नाही. नेत्रे विण निधान स्वार्थ अंधास कळेना. डोळे नाहीत म्हणून अंधपण आहे, आणि अंधपण आहे म्हणून जमिनीमध्ये जे असलेलं गुप्तधन आहे त्या गुप्तधनाचा साठा त्याला कळणार नाही, कारण तो ते पाहू शकणार नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ज्याला परमार्थ नाही त्यांनी काय करावं, त्यांनी हा ग्रंथ जयाचे चंचल हृदये तेने ग्रंथ सोडूची नाही. त्यांनी ग्रंथ वाचतच राहावा, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, केव्हा तरी त्याच्यातून उजाडल्याशिवाय राहणार नाही, ही त्यांची धारणा आहे. जयासी नाही परमार्थ एक म्हणती मराठे काय. म्हणजे मराठे काय म्हणजे मराठीमध्ये कसला आलाय परमार्थ. असा एक काळ होता की तत्वज्ञान हे फक्त संस्कृतमधूनच जाणावं, हे तो भल्यासी ऐको नये. म्हणाले चांगल्या ज्याला तत्वज्ञान जाणायचं आहे हे असलं मराठीतलं तत्वज्ञान त्यांनी काही जाणू नये, त्यांनी मूळ संस्कृत ग्रंथ पाहावे. आणि म्हणून ती मूर्खे नेणती सोये अर्थान्वयाची. आता समर्थांची भाषा आहे ती, ते थेट शिवी घालतात. ते म्हणतात जो असा मूर्ख मनुष्य आहे, जो असं म्हणतो की मराठीमध्ये तत्वज्ञान कळत नाही, तो काय घालवतो, त्याची जी सोय केली आहे कशाची, अन्वयाने अर्थ लावण्याची. अन्वय कशाचा, मराठी ओळीचा लावणं सगळ्यात सोपं आहे, संस्कृतचा अन्वय लावणं काही सोपं नाही. संस्कृतचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यावरचं आधी भाष्य हातामध्ये घ्यावं लागेल. कुणाचं तरी भाष्य हातात पाहिजे, की कुणीतरी अत्यंत श्रेष्ठ पुरुषांनी त्याच्यावरती जे निरूपण केलं आहे ते निरूपण हातामध्ये घेऊन आता काय मूळ शब्द आहे, याचा यांनी काय अर्थ केला आहे, म्हणजे आम्ही ते निरूपण न वाचता आमच्या मनाला असं वाटलं, असं मनाला वाटलं म्हणून संस्कृतचा अर्थ लावून त्या तत्वज्ञानाचा अर्थ काय भागवताचा सुद्धा करतायत. भागवतात तर कथाभाग आहे, कथारूप आहे विषय, तरीसुद्धा त्याचा अर्थ करण्याकरता टीका घ्यावीच लागते हातामध्ये, आणि त्या टीकेच्या आधारानेच आपल्याला विषय समजून घ्यायला लागतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की इथे केवढी सोय आहे, मराठी भाषेमध्ये ओवी आली आहे, तिचा अन्वय अर्थ लावणं काही आपल्याला अवघड आहे का. म्हणाले तो लावणं सगळ्यात सोपं आहे, आणि म्हणून आपण ही अन्वय अर्थाची सोय आपण टाळू नये किंवा त्याचा लाभ घ्यायचा नाही असं म्हणू नये. त्याकरता दृष्टांत दिला. लोहाची मांदूस केली, मांदूस म्हणजे पेटी, लोखंडाचा पेटारा केला, नाना रत्ने साठविली, त्या पेटाऱ्यात रत्न ठेवली, ते अभाग्याने त्यागिली लोखंड म्हणून. म्हणाले पण माणूस म्हणाला लोखंडाच्या पेटाऱ्यात काय असणार आहे, काय भरलेलं असेल, तर म्हणाले काही नाही त्याच्यामध्ये, द्या टाकून. म्हणाले ते असं म्हणून त्यांनी ती टाकून दिली. म्हणाले जो अभागी आहे त्यांनी त्याला लोखंड म्हणून टाकलं. तैसी भाषा प्राकृत अर्थ वेदांत आणि सिद्धांत. म्हणाले काय झालं, प्राकृत भाषा असली तरी त्या भाषेचा अर्थ करता येतो, त्याच्यामध्ये वेदांत आहे आणि निरनिराळे सिद्धांत म्हणजे तत्वज्ञान अगदी ठासून भरलेले अर्थासहित. तर म्हणून नेणोनी त्यागी भ्रांत मंदबुद्धिस्तव. पण म्हणाले जो भ्रांत आहे, ज्याची बुद्धी चंचल आहे, असा जो मनुष्य आहे, मंदबुद्धी आहे, तो काय करतो, हे जाणत नाही आणि तो हे टाकून देतो, या मराठीतलं काही अर्थ नाही म्हणून तो पाहत नाही. आहाच सापडता धन त्याग करणे मूर्खपण, द्रव्य घ्यावे साठवणं पाहोची नाहीये. म्हणाले आपल्याला जर धन सापडलं तर त्या धनाचा उपयोग करून घ्यावा. ते धन कशात ठेवलं आहे हे कशाला बघायचं. म्हणाले जमिनीमध्ये हंडा पुरलेला आहे
आता तो केव्हाचा तरी तांब्याचा हंडा, पूर्वी माहिती आहे एवढंच तोंड असायचं, हा एवढा मोठा गोल असायचा त्या हंड्याचा. तर आता तो तांब्याचा हंडा, त्याच्यामध्ये जर सगळं सोन्याचे दागिने भरून ठेवले आणि अगदी काठोकाठ सोनं भरलं आहे. पण असं बघितलं की अरे कसला हंडा आहे, ह्या हंड्यात काय सोनं ठेवलं, नको आहे असल्या घाणेरड्या हंड्यात ठेवलेलं सोनं. म्हणजे आज जे जाहिरातीचं युग आहे ना, ते वेष्टनालाच किंमत जास्त आहे. आतमध्ये काय भरलं हे कोण बघतं? आज जे ठेवलंय त्याला काही किंमत आहे की नाही माहीत नाही. काय भुललासी वरलिया रंगा, तसं आहे ते. तर ते वरच्या रंगाला भुलू नका म्हणाले, किंवा वरचा ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा म्हणाले. ही जरी भाषा तुम्हाला संस्कृत इतकी विद्वत प्रचूर वाटत नसली तरीसुद्धा ह्या भाषेतलं तत्त्वज्ञान तसंच आहे, या भाषेचा अर्थ तसाच आहे, त्या भाषेतले सिद्धांत त्याच तोडीचे आहेत जे संस्कृतात सांगितलेले आहेत. म्हणून परिस देखीला अंगणी. आता म्हणाले काय कुठे पडलं म्हणून स्वीकारलं का नाही स्वीकारलं त्याबद्दल सांगतायत. म्हणजे इथे ती लोखंडाची मांदूस म्हणून एक सांगितलं, इथे आपल्याला सांगितलं की ही भाषा प्राकृत आहे म्हणून त्यातले तत्त्वज्ञान सोडून द्यायचं असं करू नका. आता पुढे आणखीन सांगतायत की सापडलेलं धन कशात सापडलं याचा विचार करू नका. तसं कुठलंही धन किंवा मौल्यवान वस्तू कुठे पडली म्हणून त्याची किंमत कमी होते का, असा एक वेगळ्या प्रकाराने, थोड्या थोड्या छटा वेगळ्या म्हणतो ना तसं आहे. आता इथे ते म्हणतात की हे जे परिस देखील अंगणी, म्हणजे परिस आमच्या अंगणात पडला आहे, मग तो त्याज्य आहे का? मार्गी पडिला चिंतामणी, रस्त्यात जाताना कुठेतरी चिंतामणीचा एवढं मोठं रत्न सापडलं, त्याज्य आहे का? आव्हावेल आहा गुणी. आता आव्हावेल म्हणजे कशाला म्हणतात आपल्याला माहीत नाही, पण त्या वेलीचे पुष्कळ उपयोग होत असावेत, ती क्वचित सापडत असावी. जशा पांढऱ्या गुंजांचे वेल, असे पुष्कळ काय काय वेगळे वेगळे आहे की जे सापडायला जरा अवघड आहे. तसा हा जो आव्हावेल आहे त्याच्यामध्ये काय मिळतं आपल्याला माहीत नाही, पण तो आव्हावेल महागुणी, ती गुणी आहे. पण ती वेल कूपांमध्ये, ती जर खाली कूपात म्हणजे विहिरीत उगवून आलेली आहे. आणि म्हणाले तैसे प्रकृती अद्वैत, सुगम आणि सप्रचित. आता तसं प्राकृतामध्ये अद्वैत सांगितलं आहे. कसं आहे? सोपं आहे, सुगम सांगितलं आणि सप्रचित सांगितलं, अनुभवाचं आहे, समर्थ सांगतायत. म्हणून एवढ्या ज्याला आपण काय म्हणू ठाशीव शब्दात ठसठशीतपणाने सांगतायत ते आपल्याला, की तुम्ही मराठीत आहे म्हणून त्याला काही कमी लेखू नका, कारण सांगणारा कोण आहे बघा ना. म्हणून ते सांगतात की ते सुगम आहे, समजायला सोपं आहे, प्रचितीने युक्त आहे, म्हणजे अनुभवानी संपन्न आहे, अनुभूतीनी संपन्न आहे. अध्यात्म लाभे अकस्मात तरी अवश्य घ्यावे. आपल्याला जर मराठीमध्ये हे सहज सोपं मिळत असलं तर का घेऊ नये. आता आजच सकाळी आम्ही वाचत होतो तेव्हा एक व्यासभाष्य आहे, ते व्यासभाष्य जेव्हा त्याचं भाषांतर मिळालं बघायला, तेव्हा त्यांनी सांगितलं अहो मूळ संस्कृत कुठे आहे. त्या मूळ संस्कृत बरोबर ते व्यासभाष्य हिंदीमध्ये, त्यांनी सांगितलं मराठीत नाही वाटतं, मराठीत असेल तर बरं झालं असतं. अहो पण ते हिंदीत म्हणजे सुद्धा सोपंच आहे की नाही. संस्कृतचं भाष्य जेव्हा पतंजली योगसूत्रावरचं व्यासभाष्याचं जर भाषांतर जर आम्हाला हिंदीमध्ये मिळतं तर कुठे बिघडलं. म्हणजे त्यांनी असं म्हटलं आहे की अवचितपणाने ते अध्यात्म जर आपल्या मातृभाषेमध्ये बोलीभाषेमध्ये जर येऊन पोचलं नाही तरी प्राकृत म्हणजे बोलीभाषाच आहे, त्यामुळे ती प्रत्येक काळाप्रमाणे बदलत गेलेली आहे. माऊलींनी थोडी वेगळी करून घेतली आहे ज्ञानेश्वरीमध्ये, की त्यांनी त्या भाषेला एक वेगळा गोडवा आणला आहे उकार देऊन, आणि काही शब्द त्याच्यामध्ये बनवले, कॉइन केलेत ते शब्द. आणि त्यामुळे इथे त्यांनी म्हटलं की हा अध्यात्माचा लाभ अगदी इथे माऊलींची भाषा एवढी सुंदर प्राकृत असली तरी, आणि समर्थांची भाषा ओबडधोबड प्राकृत आहे पण ओबडधोबड भाषा, व्याकरण विकरण काही भानगड नाही, ऱ्हस्व नाही, दीर्घ नाही, काही बघितलेलं नाही आहे, जसं वाटलं तसं मांडलेलं आहे. म्हणून म्हणाले हा असा अध्यात्माचा जो लाभ आहे तो आकस्मिक जर झाला, आमच्या भाषेत झाला, आम्हाला नको आहे का? न करिता व्युत्पत्तीचा श्रम. व्युत्पत्तीचा श्रम म्हणजे व्युत्पत्ती, प्रत्येक शब्दाची संस्कृतमध्ये व्युत्पत्ती बघायला लागते. आता योग शब्द आहे, कुठून आला? समत्व शब्द आहे, कुठून आला? मग योग आणि समत्व म्हणजे समत्वम योग उच्यते, हे एवढंच जर घेतलं तर योग शब्दाला कसा आता त्याचा अर्थ करायचा?
मग त्याचा अर्थ करण्यावरतीच पुष्कळ भाष्य बदलत जातं की योग म्हणजे जोडणे, युज धातूपासून आला, मग युज धातू कोणत्या गणाचा घ्यायचा, मग जोडलं जाणं म्हणजे काय, अध्यात्मविद्येशी जोडलं जाणं का परमात्म्याशी जोडलं जाणं. परमात्म्याशी कसं जोडलं जाणं म्हणाल, कारण सगळेच जण परमात्मा मानतात असं नाही आहे, ईश्वर मानलाच पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. मग काय मानलं पाहिजे, झालं, सुरू झालं. म्हणून ते म्हणाले की हा व्युत्पत्तीचा घोळ करून त्याचा अर्थ लावता लावता जिथे माणसं मेटाकुटीला येतात त्याची आपल्याला काय गरज पडली आहे. या अधिकारी पुरुषांनी आम्हाला व्युत्पत्ती लावून दिलेली आहे आणि आम्हाला ते सगळं सोपं करून दिलेलं आहे. न करिता व्युत्पत्तीचा श्रम सकळ शास्त्रार्थ होय सुगम. सगळा शास्त्राचा जो अर्थ आहे तसंच आहे. पुन्हा प्रत्येक शास्त्र समजून घेणं अवघड आहे, कारण शास्त्राची परिणत स्थिती काय आहे, सूत्रवाङ्मय आहे. शास्त्र श्लोकात आहे, शास्त्र गद्यात आहे, शास्त्र चर्चेत आहे, शास्त्र निरूपणात आहे. पण शास्त्राची सगळ्यात शेवटची म्हणजे परिणत स्थिती जी आहे ती सूत्रबद्धता आहे. भक्तिसूत्र, नारदांची भक्तिसूत्र, शांडिल्यांची भक्तिसूत्र. सूत्रवाङ्मय झालं म्हणजे झालं, त्याचं कोडिफिकेशन झालं, ते सूत्रबद्ध झालं, ते योग्य प्रकाराने कमीत कमी शब्दात आलं. आता सूत्र आलं म्हणजे ते सूत्र समजावून घेणं आलं. आता या सूत्राचा अर्थ लावत उलटं उलटं गेलं पाहिजे की हे कशापासून सूत्र घेतलं, ह्या एका सूत्रामध्ये किती प्रकारचे अर्थ, म्हणजे ज्याला आपण ज्याच्यावर आधारित आहे असं, किंवा त्यात लपलेले किंवा गूढार्थ किंवा रहस्यार्थ. खरं म्हणजे सगळे रहस्यार्थही असायचं कारण नाही आहे, पण एक सूत्र येतं तेव्हा अनेक तत्त्वज्ञानं त्याच्यामध्ये एकत्र केलेली असतात. मग ती कुठली कुठली आणि कुठून कुठून केली, हा एवढा सगळा व्याप आम्हाला काय करायचा आहे, आमचं काम आहे का, हा शास्त्रार्थ आहे. आपण जर वैदिकांचे शास्त्रार्थ ऐकायला बसलात तर एक वाक्य घेतात फक्त शास्त्रामधलं, आणि एक वैदिक तेवढं एक वाक्य बोलतो, तो ते वाक्य बोललं की दुसरा त्याचा शास्त्रार्थ करतो, त्यांनी केलेल्या शास्त्रार्थावर दुसरा वेगळा शास्त्रार्थ करतो. तो म्हणतो याची तुम्ही पंचमी घेतली, पंचमी घ्यायची जरूर नव्हती, या नियमाप्रमाणे तुम्ही त्याची षष्ठी घेतली असती तरी चालली असती, षष्ठी घेतल्यावर अर्थ बदलतो, तो दुसरा बोलतो, तो बोलला की त्याच्यावर तिसरा बोलतो, तो म्हणतो हे दोन्ही घेण्याची गरज नव्हती, जे मूळ वचन आहे ते वचनच वेगळं होतं. असं करत 2 तास जरी त्यांनी चर्चा केली तरी सुद्धा त्याच्यातून शेवट काय निघतो. नाहीतरी पूर्वी जेव्हा यज्ञ व्हायचे तेव्हा यज्ञामध्ये जो एक परिषद असायची विद्वानांची, त्या परिषदेमध्ये हे सगळे ज्ञानीजन एकत्र बसायचे आणि ते एकत्र बसल्यानंतर आता यज्ञामध्ये हा अमुक एक विधी केला आहे, तर या विधीला हा पुरोडाश तुम्ही केव्हा अर्पण केला, तर ते सांगतात नाही, ह्या पद्धतीप्रमाणे तो पुरोडाश त्यावेळी अर्पण करता कामा नये. त्याच्याकरता अमुक एक पुरोडाश म्हणजे जसा नैवेद्य दाखवतो ना तसा एक यज्ञामध्ये दळून पीठ दळून केलेला पदार्थ आहे आणि त्याला पुरोडाश म्हणतात. तो यज्ञामध्ये त्याला व्हायला लागतो. म्हणजे कर्मकांडामध्ये सुद्धा कर्म कसं करायचं याचा शास्त्रार्थ नाही. आता कालचीच गोष्ट आहे, काल सोमवती अमावस्या, आता श्रावणातला सोमवार, ती सूर्यानी दृश्य पाहिजे म्हणजे कालची सूर्यानी दृश्य अमावस्या आहे, पण ती अमावस्या सकाळी 8-8:30लाच संपते आणि प्रतिपदा सुरू होते. मग आता हा श्रावणी सोमवार सकाळी सूर्यानी पाहिला म्हणून श्रावणी सोमवार करायचा. मग श्रावणी सोमवार केला म्हणजे आता सकाळपर्यंत अमावस्या आहे, मग सोमवती अमावस्या पूर्ण दिवसाची धरायची सूर्यानी पाहिली आहे म्हणून, का पंचांगांनी सांगितलं आहे की दुपारी 8-8:30 नंतर प्रतिपदा सुरू होते, म्हणजे आपल्याला गणपतीचं काही सामान आणायचं आहे, खरेदी करायची, पंचखाद्य करायचं का काल प्रतिपदा आहे म्हणून, कारण तिथी जी आहे ती एकत्र आली आहे. मग या एकत्र आलेल्या तिथीला गणपतीचं पंचखाद्य करायचं का, गणपतीच्या वस्तू विकत आणायच्या त्या आणायच्या का, कारण शेवटी आणायचं ते मुहूर्तावर आणायचं किंवा चांगला दिवस बघून करायचं. मग हे करायचं की हा शास्त्रार्थ, की मग त्याच्यावरती ते खल करत बसतात की मग सोमवार आता श्रावण सोमवार तरी शेवटचा धरायचा का नाही धरायचा, इथपासून कारण हा सुरूच झाला ना भाद्रपद, म्हणजे मग सकाळपुरता उपवास केला आणि नंतर भोजन करायचं 12 नंतर, का श्रावण सोमवारच करायचा. हे जसं कर्मकांडातलं आहे तसं अध्यात्मामध्ये सुद्धा आहे की हे असं धरायचं का धरायचं नाही. म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये आता जसं आपण
इतकं सगळं तत्त्वज्ञानाचे प्रकार पाहतो. आता आपण अद्वैतच पाहतो, ते अद्वैतच सांगतायत म्हणून, नाही तर द्वैती काय म्हणतात आणि इतर काय म्हणतात असं म्हणून त्याचा शास्त्रार्थ बदलत जातो. म्हणून ते सांगतात, शास्त्रार्थ होय सुगम, सत्समागमाचे वर्म ते हे ऐसे असे. आणि म्हणून म्हणाले की इथे काय करावं, आता हे शास्त्रार्थही करू नये, त्या संस्कृतच्या व्युत्पत्तीमध्ये पण जाऊ नये, चांगल्या सत्पुरुषांच्या सहवासामध्ये राहावं. ते सत्पुरुष आपल्याला जे महाजनो येन गतः सपंथा, मोठी माणसं ज्या मार्गाने जातात आणि जो मार्ग सुचवतात तोच मार्ग योग्य आहे असं समजावं. म्हणजे जे व्युत्पत्तीने न कळे, आता त्याच्यावर समर्थांनी आपलं उत्तर दिलं आहे. ते म्हणतात की जे व्युत्पत्तीने कळत नाही ते सत्समागमानी कळतं, ते सत्पुरुषांच्या सहवासात कळतं. सकळ शास्त्रार्थ आकळे स्वानुभवासी. आणखीन काय कळतं, सगळ्या शास्त्रांचा अर्थ आपल्या अनुभवाला येतो. दासगणू महाराजांचीच एक मला प्रसंग सांगते की गंगाखेड काय त्या सगळ्या भागामध्ये गोदावरी पुष्कळ आहे, वाहते सगळी जवळ जवळ. नगरला साईबाबांच्याकडे ते होते. कोणताही पर्व काळ आला की त्यांना असं वाटायचं की गोदावरी म्हणजे गंगा, गंगेची मोठी बहीण आहे गोदावरी, त्यामुळे गोदेचं महात्म्य गंगेपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे गोदावरीच्या दर्शनाला आपण गेलं पाहिजे आणि आपण जायचं. दरवेळी चांगल्या पर्वकाळी जाऊन गंगाखेड नगरून त्यातल्या त्यात जवळ म्हणून ते गंगाखेडला जायचं, नांदेड लांब म्हणून. तर ते दासगणू महाराज सारखे विचारायचे साईबाबांना, बाबा जाऊ का, आता पर्व काळ आहे तर मला जायचं आहे, मला दर्शनाला, गंगेचं स्नान करून येतो. दरवेळी आपले नाही हो नाही हो करत त्यांना पाठवायचे. ते म्हणले, गण्या अरे दरवेळी पर्व काळ आला की तू काय शिर्डी सोडतो आणि तिथं जातो. ते म्हणले, बाबा गंगेचं दर्शन घ्यावं, आंघोळ करावी असं मला वाटतं, स्नानाने पवित्र व्हावं. म्हणले इथं नाही का गंगा, तर म्हणाले इथे नाही का गोदा, असं नाही. म्हणले आपल्याला जवळ आहे, मी एका दिवसात जाऊन येतो. म्हणाले मला परवानगी द्या. ते काही परवानगी देईना, नाही तर सामान्यतः आदल्या दिवशी 2 दिवस आधी पुष्कळ नाही हो नाही हो करून साईबाबा हो म्हणायचे शेवटी. पण त्यावेळी काही त्यांनी हो म्हटलं नाही आणि सकाळ त्याचा तो दिवस पर्व काळाचा दिवस आला. सकाळी ते रोजच्याप्रमाणे दर्शनाला गेले साईबाबांच्या. साईबाबा म्हणाले, हे काय गण्या तू इथंच का. हो म्हणले, बाबा तुम्ही कुठं जायला परवानगी दिली, तुम्हालाच नमस्कार करतो म्हणाले. त्यांना नमस्कार केला तर त्यांच्या 2 अंगठ्यातून 2 प्रवाह व्हायला लागले. कर म्हणले इथेच, ही एक गंगा आहे आणि एक गोदा आहे, घे दर्शन म्हणाली, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे हा जो अधिकार आहे सत्पुरुषांचा तो आपल्याला कळत नाही. त्यांनी इथे जे सांगितलं ना, सकळ शास्त्रार्थ आकळे स्वानुभवासी, आपल्यालाच अनुभव येतो. म्हणाले मनुष्य अनुभवानेच संपन्न होतो. मग म्हणाले मी पुन्हा कधी आयुष्यात त्यांना म्हटलं नाही की बाबा मी गंगाखेडला जाऊ आणि परवा काळी स्नान करू का. म्हणाले मग मी साईबाबांच्याच जवळ राहिलो. म्हणाले माझ्या गुरूंनी मला जे सांगितलं की माझ्या पश्चात आता तुझे गुरु म्हणजे साईबाबाचं आहे, तू मला साईबाबांच्या ठिकाणीच पहा, असं मला त्यांनी का सांगितलं हे म्हणाले मला कळलं. मग हा अधिकार ज्यांचा त्यांचा. आणि म्हणून त्याच्याही पुढे साईबाबांनी त्यांना सांगितलं की सगळ्या संतांना घरी जेवायला बोलाव आणि त्यांना जेवू घाल. तर ते म्हणले काय करायचं. ते म्हणले हा चांदोरकर तुला सांगेल. आणि म्हणून त्यांनी सगळ्या संतांचा गाथा, संत चरित्रामृत, भक्ती लीलामृत आणि भक्ती सारामृत असे 3 ग्रंथ लिहिलेत. महिपती बाबांच्या नंतर अलीकडच्या काळात होऊन गेलेल्या सगळ्या संतांनी आता बघा हे सगळं काम केलं. आणि त्याच्यातून त्यांच्या ह्या सगळ्या वाङ्मयातून जेव्हा त्यांना आधुनिक महिपती, आपल्या भांडारकरांनीच त्यांना पदवी दिलेली आहे की आधुनिक महिपती अशी. आणि एवढे ते अधिकारी तर जे शेगावचे गजानन महाराज त्यांची पोथी तुम्ही लिहा असं त्यावेळी पाटीलांनी सांगितलं त्यांना की तुम्ही या इथे, काय करू तुमच्याकरता. म्हणाले काही नाही, जे तुमचं खरं खरं बाळ आहे तेवढं बाळ काढून ठेवा. त्याच्या भाकड कथा सांगू नका मला, त्या सगळ्या कथा आम्ही हे करून घेऊ की ह्या बरोबर आहेत का नाही आहे, त्याचं संशोधन करू. त्या सगळ्या कथांचं बाळ द्या माझ्याजवळ आणि मंदिराच्या ओरीमध्ये आम्हाला जागा द्या. त्यांना काय करायचं ते पाटलांच्या घरची व्यवस्था आणि काय काही नाही. म्हणाले आम्ही ओरीत राहतो, एका बाजूला मध्ये कापड बांधलं चादर, तिकडे स्वयंपाकघर, तिकडे बसायची खोली. झालं रोज तिथेच त्या ओरीत स्वयंपाक होत असे. ती काय 4-5 माणसं राहिली आहेत ती जेवत असत.
रोज दुपारी एक अध्याय लिहून होत असे आणि रोज रात्री सगळं गाव जमत असे आणि तो अध्याय वाचून दाखवला जात असे. असे 21 दिवसामध्ये 21 अध्याय लिहून पोथी पूर्ण झाली. दासगणू महाराज जो आपला गजानन विजय आहे ना तो. तर हां, तर इथे त्यांनी असं म्हटलंय की हा अनुभव आहे की जो अनुभव घेतो, त्या पाटीलांनी अनुभव घेतला की अरे हा मनुष्य आहे, याचा अधिकार आहे, हा एवढं लिहू शकतो, तर आपल्या गजानन महाराजांची पोथी हा लिहील, म्हणजे असं कोणी बोलू नये. पण साईबाबांची पोथी लिहिली आणि गजानन महाराजांची पोथी लिहिली, त्या पोथीनीच सगळे हे संत लोकांपर्यंत जाऊन पोचले. म्हणजे दासगणू महाराजांनी काय काम करावं हे साईबाबांना माहीत होतं. म्हणून साईबाबांनी त्यांना सांगितलं हे लिहिण्याचं काम तू कर, तेवढ्याकरता तू आलेला आहेस, ते लिही. त्याप्रमाणे म्हणून त्यांनी सांगितलंय की सगळ्या शास्त्रांचा अर्थ काय आहे, तो अर्थ सत्पुरुषांच्या सहवासामध्ये आपल्याला समजतो. म्हणून कारण सत्समागम, म्हणून चांगल्या लोकांच्या सहवासात राहावं. तेथे न लगे व्युत्पत्ती श्रम, पुन्हा सांगितलं. आणि जन्म सार्थकाचे वर्म वेगळेची आहे. जन्माचं सार्थक होण्याकरताचं जे काही लागतं किंवा त्याकरता जे काही आवश्यक आहे ते ह्याच्यापेक्षा भिन्न आहे म्हणाले. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की भाषा पालटे काही, अर्थ वाया जात नाही. भाषा बदलली, संस्कृतची मराठी झाली, मग अर्थ बदलतो का म्हणाले. कार्यसिद्धी ते सर्वही अर्थाचं पाशी. कार्याची सिद्धता अर्थापाशी आहे, याचा अर्थ असा कार्यसिद्धी ते सर्वही अर्थाचं पाशी. म्हणजे आम्हाला जे परमार्थाचं ज्ञान मिळवायचे ते कशाने मिळणार आहे, शब्दाने मिळणार आहे का अर्थाने मिळणार आहे, ते आम्हाला अर्थाने मिळणार आहे. आमचा संबंध अर्थाशी आहे, अर्थसिद्धीशी आहे. त्या अर्थाने सिद्धी व्हावी, भाषा कोणतीही असावी, काही फरक पडत नाही. तयाची प्राकृता कारणे संस्कृताची सार्थकता, एरवी त्या गुप्तार्था कोण जाणे. आता संस्कृतावर प्राकृत किती श्रेष्ठ आहे ते सांगतात. म्हणाले अहो त्या संस्कृतमध्ये पुष्कळ गूढार्थ आहेत, पुष्कळ गूढ ज्ञान आहे. त्या संस्कृतमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्या काय आम्हाला कळल्या असत्या, त्याचा काय अर्थ आम्हाला उलगडला असता. अहो हे प्राकृत आहे म्हणून संस्कृत कळतंय, नाही तर संस्कृत कशाला कळलं असतं. आता असो हे बोलणे, भाषा त्यागुनी अर्थ घेणे. भाषेवरती जाऊ नका म्हणाले, अर्थाकडे पहा. उत्तम घेऊन त्याग करणे साली टरफलांचा. काय जे आहे ते आतलं घ्या आणि साली टरफल सोडून द्या. अर्थसार भाषा पोचट, अभिमाने करावी खटपट, नाना अहंतेची वाट रुधिली मोक्षाची. म्हणाले अर्थ हेच त्यातलं सार आहे, मर्म आहे, गूढ आहे. भाषा पोचट म्हणजे फार महत्त्वाची नाही, दुय्यम आहे. अभिमाने करावी खटपट, नाना अहंतेने वाट रुधिली मोक्षाची. कुठल्याही भाषेच्या अभिमानाने खटपट करून, म्हणजे याचा अर्थ त्याच्यावरती आपलं मन अधिक एकाग्र करून, नाना प्रकारचा अहंकार अंतःकरणामध्ये ठेवून. कारण असं आहे ना की ज्याला उपनिषदाचा अर्थ माहिती आहे, ज्याला ब्रह्मसूत्राचा अर्थ माहिती आहे, ज्याला गीतेचा अर्थ माहिती आहे, ज्याला तत्त्वज्ञानाचे अनेक ग्रंथ माहिती आहेत, ज्यांनी भागवतासारख्या ग्रंथाचा, आता पुण्यामध्ये काशीनाथ शास्त्री जोशी म्हणून होते जे पुण्या मुरलीधराच्या मंदिरामध्ये भागवत सांगायचे. असं म्हणतात की संबंध महाराष्ट्रामध्ये भागवताच्या मध्ये गती त्यांच्या इतकी कोणालाही नव्हती. म्हणजे तसं तर म्हणतात सगळ्या भारतभरातून लोक भागवतातल्या कोणत्याही शब्दावरती जर का शब्दच्छल करून अर्थ करायचा, हाच शास्त्रार्थ जर करायचा असेल आणि त्यांनी केला असेल तर तो बरोबर आहे का हे विचारायला ते इथे काशीनाथ शास्त्रींना फोन करतात, तेवढे विद्वान होते. तर इथे त्यांना सांगण्याचा हेतू असा आहे की त्याचा अभिमान होता. ते सांगत असत की माझ्याकडे या भागवत शिकायला, बघा भागवतामध्ये काय आहे, माझा अभ्यास किती आहे. ते म्हणाले त्याला त्या त्या व्यक्तीला त्या त्या विषयाचा जो अधिकार आहे त्या अधिकाराने त्याच्या अंतःकरणामध्ये अभिमान निर्माण होतो आणि त्या अभिमानामधून तो काय घालवतो, तो अहंतेने वाट मोक्षाची रुधिली, मोक्षाची वाटच थांबली. म्हणजे त्याचीच प्रगती तो थांबवून घेतो अहंकाराने. म्हणजे शोध घेता लक्षांशाचा म्हणजे अर्थाचा, तेथे आधी वाच्यांश कैसा. काय करायचं म्हणले, भाषा कशी आहे, शब्द कसे आहेत, ओवी कशी आहे. माऊलींची ओवी 3.5, नाथांची ओवी 4, म्हणजे 3.5 म्हणजे ज्या ओवीला 4 तुकडे असतात त्यातले माऊलींच्या ओवीमध्ये
3 तुकडे पूर्ण आणि शेवटचा तुकडा छोटासा अर्धा. पण नाथांची ओवी मोठी, त्यांचे प्रत्येक तुकडा माऊलींच्या ओवीपेक्षा अधिक मोठा आणि 4ही तुकडे पूर्ण अशी त्यांची ओवी. ह्याच्यातच खटपट विद्वान करत राहतो की प्रत्येक संतांची ओवी कशी, प्रत्येकाचे दृष्टांत कसे, प्रत्येकाचे अलंकार कसे वगैरे वगैरे. तर त्यांनी सांगितलं की ह्याच्याशी काही करू नका, वाच्यांशाच्या मागे जाऊ नका. अगाध महिमा भगवंताचा कळला पाहिजे, परमार्थ कळला पाहिजे, परमेश्वर कळला पाहिजे. मुकेपणाचे बोलणे हे जयाचे तोची जाणे. आता आपल्याला माहिती आहे, आता जे डेफ अँड डंब आहे त्यांची जी भाषा आहे ती त्यांना शिकवलेली असते. त्यामुळे मुके जरी 4 असले तरी ते त्या भाषेत बोलतात. आणि एखादा बोलणारा असला ती भाषा शिकला तरी तो आपल्या मनातलं काय ते असं 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 करून त्याला बरोबर सांगतो की ते त्याला समजतं. म्हणजे मुक्यांची जरी भाषा आहे तरी त्यांना कळते, कावळ्यांची भाषा आहे तरी त्यांना कळते, चिमण्यांची भाषा आहे तरी त्यांना कळते. एखाद्या माणसाला पण सगळ्या पक्ष्यांच्या भाषा कळतात, तो त्यांची भाषा काय आहे ते जाणतो. असं ते त्यांना इथे सांगायचं आहे की स्वानुभवाची एक खुणे स्वानुभवी पाहिजे. म्हणजे जशी मुक्याची भाषा मुक्यालाच कळते, तसा ज्याला अनुभव आलेला आहे त्या अनुभवी माणसाची जी भाषा आहे ती दुसऱ्या अनुभवी माणसालाच कळते. दुसरा माणूस जर अनुभवी असेल तर हा काय बोलतो ते कळतं, नाहीतर तो काय बोलतो ते आपल्याला समजत नाही. अर्थ जाणे अध्यात्माचा ऐसा श्रोता मिळेल कैचा. म्हणाले ज्याला अध्यात्म पूर्णपणाने कळलेलं आहे असा श्रोता कसा मिळावा वक्त्याला. कारण वक्ता स्वानुभवानी संपन्न आहे पण श्रोता स्वानुभवानी संपन्न नाही. श्रोता स्वानुभवानी संपन्न आहे पण वक्ता स्वानुभवानी संपन्न नाही. म्हणून कठोपनिषदामध्ये म्हटलंय की श्रोता आणि वक्ता हे दोघेही जण एकाच पातळीवरचे फार अधिकारी असतील तर ते काय बोलत असतील, त्यांची काय भाषा असेल, ते काय एकमेकांना सांगत असतील. आणि म्हणून ते म्हणाले जयासी बोलता वाचेचा हव्यासची पुरे. ज्याला म्हणाले बोलताना म्हणजे वक्त्याला सुद्धा शाब्दिक कोट्या करतच राहाव्यात, त्याच्यातच तो अडकतो. म्हणाले वारकरी संप्रदायामध्ये असं झालं आहे हल्ली की एकेका शब्दावरती ते किती कोट्या करतील. म्हणजे काही वेळा त्या हास्यास्पद असतात. त्या हास्यास्पद कोट्या मी तुम्हाला 1 कोटी सांगते, त्यातली कदाचित सांगितली पण असेल. त्यांच्याकडे कीर्तन शब्दाचा अर्थ काय हे सांगताना म्हणाले कीर्तन म्हणजे काय. म्हणाले कीर्तन म्हणजे एखाद्या जमिनीवरती जिथे कोणी लोक फार वावरत नाही तिथे म्हणाले वेली वाढल्या आहेत, झाडं वाढली आहेत, बाभूळ वाढली आहे, काटेरी झुडपं आहेत, असं सगळं तण माजलंय, कीर्तन माजलंय. तर हे जे कीर्तन माजलेलं आहे ते तण दूर करायचं म्हणजे ते दूर करणं म्हणजे कीर्तन. अहो ते कीर्तनाचा शब्द कोणता, तो कशातून निर्माण झाला, त्याचं काही कशाचंही आता ही तरी मी पुष्कळ साधं सांगते. अनेक शब्दांचे अर्थ जे काय काढत बसतात त्या अर्थांना म्हणजे काही अर्थच नाही असं म्हणावं लागेल, इतकं हास्यास्पद. म्हणून ते म्हणाले की शब्दातच अडकावंसं वाटतं, शब्दाच्याच कोट्या करत बसावेशा वाटतात. आणि म्हणून म्हणाले परीक्षावंता पुढे रत्न ठेविता होय समाधान. पण जो जाणकार आहे त्याच्या पुढे जर रत्न ठेवलं, रत्न पारखी आहे त्याच्या पुढे, तैसे ज्ञानिया पुढे ज्ञान बोलावे वाटे. हे समर्थ आपलं मनोगत सांगतात. समर्थ म्हणाले काय करू, माझ्यासमोर माणसंच अशी आहेत म्हणाले की मला पहिल्यांदाच सांगावं लागतं बरे दात घासवणी तोंडा धुवावे. आता काय करावं, सकाळी उठल्यावर दात घासा तोंड धुवा हेच सांगावं लागतं. अंघोळीचा आळस करू नका, कामाला जा, दुसऱ्याच्या जीवावर अन्न खाऊ नका, ही एवढी शिकवण म्हणाले दासबोधात आहे ना. आपल्याला येऊन पण गेला असेल कदाचित तो समाज. म्हणाले हेच सांगावं लागतं. पण कुठे ज्ञानी भेटला तर म्हणाले मलाही सांगायला बरं वाटेल असं ते म्हणतात. माया जाळे दुश्चित होय ते निरूपणी कामा नाहीये, सांसारिका कळे काय अर्थ येतीचा. म्हणाले माया जाल असं आहे की जे चित्ताला दुश्चित्त करणार आहे. म्हणजे आम्ही मोहून जातो या मायेमध्ये. म्हणून नेहमी आपल्याला असं वाटतं की जसं मी पहिल्यांदा माझ्या गुरूंना म्हणजे आप्पांना विचारलं होतं, म्हटलं आप्पा काय हे सगळं मोक्ष तुम्हाला मिळेल का. म्हटलं इथे येणारे जे लोक आहेत ते तुम्हाला इतकं विचारतात की आम्हाला ह्या जन्मामध्ये काही करून असं करायचं की आप्पा आम्ही काय केलं तर आम्हाला मोक्ष मिळेल.
म्हणलं आम्हाला असं वाटतच नाही आम्हाला मोक्ष मिळाला पाहिजे. म्हणलं आमच्या मनात हा विचारच येत नाही. आपणाला येईल कोणत्या तरी जन्मात, आत्ता नसेल येत. म्हणजे हे काय आहे, या सगळ्या जन्ममरणाच्या चक्रातून आपण सुटून बाजूला जावं असं तळमळीने वाटायला तरी तो विषय अंतःकरणात तितका ठसला पाहिजे. आम्हाला कुठे तसा वाटतो, आम्हाला असं काय वाटत नाही बा. आता काय असेल ते असेल, कशाची धावपळ केली म्हणून काय होणार आहे का? जे होणार असेल ते होईल असं आपलं म्हटलं आम्हाला वाटतं. आपल्याला वाटेल कोणता तरी जन्म येईल तुमचा की जेव्हा तुम्हालाही वाटेल की आता मोक्ष मिळावा. तसं त्यांनी इथे म्हटलंय की मायाजाळे दुश्चित्त होय. चित्त जे आहे ते या प्रपंचामध्येच इतकं रमलेलं असतं की या प्रपंचाच्या बाहेर सुख आहे आणि ते मिळवण्याकरता मी धडपड करावी असं काही त्या चित्ताला वाटत नाही. त्याला एवढंच वाटतं जाता जाता मिळालं तर बरं, नाही मिळालं पुढच्या जन्मी बघू. म्हणजे एवढं फक्त आपण नक्की म्हणत नाही की हा जन्म आमचा प्रपंचाकरताच आहे, पुढचा जन्म आम्ही राखून ठेवला आहे अध्यात्माकरता, असं नक्की म्हणत नाही. या जन्मात काहीतरी अध्यात्माची ओळख करून घेऊ एवढं नक्की म्हणतो. म्हणाले मायाजाळे दुश्चित होय ते निरूपणी कामा नाहीये. म्हणाले ते ह्या निरूपणी कामा नाहीये दोन्ही अर्थाने. त्याला ह्या निरूपणाचा उपयोग नाही, एक अर्थ झाला त्याचा. आणि हे सगळं केलेलं निरूपण आहे हे त्याच्या कामाला येणार नाही. कारण असं की ती तळमळ त्याच्या अंतःकरणात असणार. कारण ज्याच्याकडे तळमळ आहे त्यालाच ते प्राप्त होणार आहे आणि त्यालाच त्याचा उपयोग आहे. सांसारिकाकडे काय आहे अर्थ येथीचा. नाले सांसारिक म्हणजे प्रपंचामध्ये बुडलेल्या माणसाला आम्ही जे बोलतो त्याचा अर्थ काय कळणार आहे, तो नाही समजू शकणार. म्हणाले व्यवसायी जो मळीण त्यासी न कळे निरूपण. व्यवसायी व्यवहारामध्ये आम्ही जर शुद्ध नसलो तर आम्हाला हे निरूपण कळणार नाही. म्हणजे प्रामाणिकता, चित्ताची शुद्धता ही मुळात अपेक्षित आहे. येथे पाहिजे सावधपण अतिशयसी. इथे अत्यंत सावधपणाने आम्ही व्यवहार केला पाहिजे. नाना व्यवहार केला पाहिजे याचा अर्थ असा की प्रत्येक गोष्टीत सावध पाहिजे. कुणी मला काहीतरी दिलं आहे, मग आता त्याची जी काही प्रतिक्रिया आहे ती कोणत्या पद्धतीची आहे याच्याबद्दल आज विसरलो, उद्या विसरलो, परवा विसरलो, आयुष्यात विसरलो, झालं गेलं. आपण कुठलीही गोष्ट करायला लागलो, अरे आपण स्वयंपाकखोलीत अमुक एक ठेवलं, विसरलो. हा गहाळपणा समर्थांना मान्य नाही. कोणतं तरी काम करायला लागलो, अहो दूध ओतू गेलं, भाजी करपली, अहो जे काय पाण्याकरता मोटर लावून ठेवली ती धो धो पाणी वाहतच आहे. लोक गावाला गेले तर घरातला नळच बंद करायला विसरतात कॉर्पोरेशनचा, आणि मग घरभर पाणी होतं, शेजारी पाजारी पाणी त्यांना कळतं. मग लोक फोन करतात, बोलावून आणतात, मग म्हणतात अहो हे तुमचा नळ चालू राहिला त्यामुळे जरा घरभर पाणी झालं. म्हणजे हे जे आहे हे आमच्या दृष्टीने अनवधानाने होतं आणि समर्थांच्या दृष्टीने आमचं हे बेसावधपण त्यांना मान्य नाही. ते म्हणतात जर प्रपंचामध्येच आम्ही बेसावध राहिलो तर परमार्थात आम्ही सावध नाही होऊ शकत. परमार्थात जर सावध व्हायचं असेल तर प्रपंच सावध झाला पाहिजे. म्हणून दोन्ही सगळ्यांनीच म्हटलंय की प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. की प्रपंचामध्ये सगळ्या गोष्टी नेटानी, नेमस्तपणाने म्हणजे डिसिप्लिननी जर आम्ही शिस्तीने करत राहिलो तरच आमच्या अंगात त्या परमार्थाकरता शिस्त वाढेल, नाही तर नाही. त्यामुळे समर्थांना हे बाकीचं काही मान्य नाही आहे. आणि म्हणून ते सांगतात येथे पाहिजे सावधपणा अतिशयसी. नाना रत्ने नाना नाणी दुश्चितपणे घेता हानी. परीक्षा नेणता प्राणी ठकला तेथे. म्हणाले नाना प्रकारची रत्न आहेत, नाना प्रकारची नाणी आहेत, दुश्चितपणे घेता हानी. आम्ही जर विचारच नाही केला, आम्ही दुकानात गेलो आणि ते रत्न पाहिलं, पाहिल्याबरोबर त्याचं तेज वगैरे चांगलं वाटलं, पण आम्हाला त्याची पारख काय, आम्ही काय रत्नाचे पारखी नाही, आणि त्यामुळे ते रत्न आम्हाला न समजून जर आम्ही घेतलं तर ते पुष्कळ चमकणारं एखादे गारगोटीच निघेल, म्हणजे साधंच काहीतरी सामान्य रत्न निघेल, आणि म्हणाले आपली फसगत होईल. तसंच त्यांनी सांगितलं की नाना रत्ने नाना नाणी. नाणी तर काय आम्ही नोटा जर नीट नाही पाहून घेतल्या तर रिक्षामधून सगळ्या सेलोटेप लावलेल्या नोटा आमच्याकडे येत असतात. आम्हाला पाहून घ्यायलाच पाहिजेत
आणि नाही तर वेड्यावाकड्या नोटा घेऊन घरी या, आमची नोट काही कोणी चालवायला घेत नाही, तर त्या मंडईत जा, त्या द्या, त्याच्या बदल्यात काहीतरी आणा. म्हणजे हा सगळा उद्योग माणसाला करावा लागतो. त्यांचं म्हणणं असं की सारखं सावध राहिलं पाहिजे ह्या प्रत्येक गोष्टीत. तैसे निरूपणी जाणा आहाच पाहता कळेना, मराठीची उमजेना काही केल्या. आता म्हणाले साधी चांगली रत्न आहेत, साधा व्यवहार आहेत, नाणी आहेत, म्हणजे चलन आहे आमचं रोजचं, की जे आम्ही पाहतो तिथं आम्हाला कळेना हे बरोबर चूक, कसं घ्यावं, पारखावं न पारखावं. इथे म्हणाले काय बोलता तुम्ही, की तैसे निरूपणी जाणा आहाच पाहता कळेना, मराठीची उमजेना काही केल्या. अहो म्हणले मराठीतलंच काय आहे ते आम्हाला नाही समजत आहे, तर ते संस्कृतपर्यंत कुठे पोहोचणार आहे. आणि म्हणाले कशाला अभिमान करायचा की संस्कृतच पाहिजे. म्हणाले मराठीच्या ठिकाणी घ्या ना, त्याच्यातून जो आस्वाद घ्यायचा आहे तो घ्या ना आस्वाद, असं आपल्याला ते सांगतायत. जेथे निरूपणाचे बोल आणि अनुभवाची ओल. आता सगळं मी सांगतोय असं म्हणत नाहीत, पण सगळं त्यांच्या सांगण्याची वैशिष्ट्य सांगतायत. हे कसं आहे, जेथे निरूपणाचे बोल, हे निरूपण केलं आहे, पण आणि अनुभवाची ओल, त्या शब्दांना अनुभवाचा स्पर्श आहे, ते संस्कृतापरीस खोल. कदाचित संस्कृतामध्ये लिहिणाऱ्यांनी शास्त्र म्हणून लिहिलं असेल, अनुभवलं असेलच असं नाही, पण इथे अनुभवातून आलेलं आहे. अध्यात्म श्रवण, अशा अध्यात्माचं श्रवण करा म्हणाले. माया ब्रह्म ओळखावे, मायेचं रूप काय आहे हे समजून घ्यावं, तयाचं अध्यात्म म्हणावे, तरी ते मायेचे जाणावे स्वरूप आधी. माया रूप ब्रह्म आहे, याचा अर्थ सगुण ब्रह्माचं दर्शन झालं, ध्यानामध्ये दर्शन झालं, दृष्टांत झाला, संकेत मिळाला. अनेक गोष्टी असतात की ज्याच्यामधून मनुष्य असं म्हणतो की आपल्याला आपण योग्य मार्गावर आहे हे आपल्याला कळत आहे, आणि हे कोणीतरी आपल्याला त्या दृष्टांतानी सांगताय किंवा आम्हाला आमच्यापर्यंत ते पोचतं आहे. तर इथे समर्थ म्हणतात की हे सगळं माया ब्रह्म आहे हे जाणावं. भगवंताचं दर्शन जरी झालं तरी भगवंताची अनुभूती नाही आली, तो ब्रह्म नाही झाला. दर्शन ही अलीकडचीच पायरी आहे म्हणाले, त्या पायरीवरच त्यांनी त्याचा अनुभव घेतला. म्हणून ते सांगतात माया ब्रह्माला जाणा, म्हणून ते सांगतात की माया ब्रह्म ओळखावे. माया ब्रह्माची मर्यादा काय आहे ती ओळखावी, तयाचं अध्यात्म म्हणावे, त्याला अध्यात्म म्हणावं, तरी ते भाषेचे जाणावे स्वरूप आधी. त्याला जर अध्यात्म असं जर आम्ही म्हटलं तर म्हणाले ते काय आहे, ते भाषेचं स्वरूप आहे, म्हणजे ते शब्दात आलं आहे. आणि जे शब्दात आलं आहे ते ब्रह्म नव्हे, ब्रह्म काही शब्दात येऊ शकत नाही. आणि त्यामुळे जो विषय शब्दात येतो, माया ब्रह्म ओळखावे, तयाचं अध्यात्म म्हणावे, तरी ते मायेचे जाणावे स्वरूप आधी. का, कारण त्याच्यामध्ये शब्दच आहेत, म्हणून माया ब्रह्म ओळखावे, तयाचं अध्यात्म म्हणावे, तरी ते मायेचे जाणावे स्वरूप आधी. कारण मायेचं स्वरूप शब्द आहेत, मायेचं स्वरूप दृष्टी आहे, मायेचं स्वरूप अनुभव आहे. जो अनुभव घेतला आहे, घेताना समजतो आहे, आणि समजलेला अनुभव तो पुन्हा तसाच सांगता येतो आहे, याचा अर्थ अजून द्वैत आहे. अनुभव घेणारा वेगळा आहे आणि अनुभव नावाची गोष्ट वेगळी आहे. म्हणजे एक ज्ञाता आहे आणि एक ज्ञेय आहे, एक जाणणारा आहे आणि एक ज्याला जाणायचं आहे तो आहे. आणि म्हणून हा म्हणतो मी त्याला जाणला, म्हणजे ते म्हणतात अरे हे मायाच आहे, अजून ही त्रिपुटीच आहे, म्हणजे हा शिल्लकच आहे, ज्ञाता शिल्लकच आहे, ज्याला जाणायचं आहे ते ज्ञेय शिल्लकच आहे, आणि मी त्याला जाणलं ही जी जाणीव आहे ते ज्ञानही तू तुझ्या तोंडाने सांगतोयस. म्हणजे हे तिन्ही मायेच्या कक्षेत आहे. जे जे काही व्यक्तीकरणाला येतं ती म्हणजे माया आहे. जे जे व्यक्त होतं ते माया सगुण साकार, माया सर्वस्व विकार, माया जाणी जे विस्तार पंचभूतांचा. आता माया समजून घ्या म्हणतात ना, ती सगुण आहे, ती साकार आहे, ती विकारवश आहे, म्हणजे तिच्यावरती परिणाम पावलेली आहे. माया जाणी जे विस्तार पंचभूतांचा, माया ही पंचमहाभूतांचा विस्तार आहे. विस्तार म्हणजे हे जग जे आहे ते पांचभौतिकच आहे, आणि ही पंचमहाभूत आहेत ती मायेपासूनच झाली.
म्हणजे ती माया, त्या मायेपासून सत्व रज तम, त्याच्यापासून ही पंचमहाभूत, म्हणजे त्याच्या आधी पंचतन्मात्र, मग ही पंचमहाभूत, आणि ती माया त्याच्यातून व्यक्त करते. म्हणजे जे जे व्यक्त झालंय ते मायाच आहे. माया दृश्य, दृष्टीस दिसे. माया भास, मनासी भासे. माया क्षणभंगुर नासे, म्हणजे ती क्षणभंगुर आहे. आपलं आयुष्य आहे, किती काळ आहे, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, आणखीन किती, संपलं. ते केव्हा तरी संपणारच आहे. त्या प्रत्येक गोष्टीला शेवट आहे. जे मायेने निर्माण केलं आहे, त्या निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीला शेवट हा ठरलेलाच आहे. आणि म्हणून ती नासे. विवेक पाहता, विवेकाने पहा म्हणाले, आपल्या लक्षात येईल. माया अनेक विश्वरूप, माया विष्णूचे स्वरूप. मायेची सीमा अमूप, बोली जे ती तुकी. जिथपर्यंत बोलत राहावं तिथपर्यंत मायाच आहे. म्हणून म्हणाले माया अनेक विश्वरूप. अनेक विश्वरूप, विश्वातली अनेक रूप जी आहेत ती म्हणजे मायाच आहे. आणि दुसरं, माया अनेक विश्वरूप, म्हणजे माया हे एकच विश्वरूप धारण नाही करत, अनेक विश्वरूप धारण करते. दोन्ही अर्थ आहेत, दोन्ही पातळीवर त्याचा विचार करता येईल. माया विष्णूचे स्वरूप. विष्णू हा भरण पोषण करणारी देवता आहे आमची, ते सुद्धा मायाच आहे. मायेची सीमा अमूप, पुष्कळ, असीम आहे माया, पण अनिर्वचनीय आहे परमात्म्यासारखीच. बोली जे तितुकी, जितकं बोलावं तितकी मायाच आहे, कारण बोलता येत आहे म्हणजे मायाच आहे. आणि म्हणून माया बहुरूपी बहुरंग. तिची रूपं पुष्कळ आहेत, तिचे रंग पुष्कळ आहेत. माया ईश्वराचा संग, माया ईश्वराच्या जवळ नेणारी आहे. माया ईश्वरापासून निर्माण झालेली आहे. माया ईश्वराची शक्ती आहे. माया ईश्वरासारखीच अनिर्वचनीय आहे. माया पण सांगता येत नाही, माया आहे का, माया नाही का. आहे का तर हो आहे, कारण आहे म्हणून तो बोलतोय. मग माया आहे तर आहे कुठे, माया नाहीच आहे. काय आहे तर फक्त ईश्वरच आहे. म्हणजे आहे म्हटलं तर नाही आहे, आणि नाही म्हटलं तर आहे, अशी तिची स्थिती आहे. म्हणून माया पाहता अभंग अखिळ वाटे. आता ह्या मायेला पाहिलं तर हे सगळं अखिल वाटे. हे सगळं जे भरून राहिलेलं आहे ते सगळं मायेचंच रूप आहे. माया सृष्टीची रचना, माया आपुली कल्पना. आता पुढे न्यायचं आहे आपल्याला तिकडे, म्हणून की आपणच कल्पना केली आहे हा परमात्मा आहे. आपण कल्पना केली आहे की हे माझे सद्गुरू आहेत. आपण कल्पना केली आहे की या मार्गाने मला जायचं आहे, कारण ही आमची कल्पना आहे ना, की तो मार्ग मला पटत नाही, हा मार्ग मला पटतो. की मी देवी उपासक नाही आहे, मी विष्णू उपासक आहे, असं माणूस म्हणतो. नाही, मला एवढं काही त्या देवी उपासनेचं प्रेम नाही. दुसरा म्हणतो मी देवी उपासक आहे, मला देवीच्या उपासनेचं प्रेम आहे. म्हणजे जो तो आपल्याला काय आवडतं, आपलं काय आहे, हे जे काय बोलतो. म्हणून ते म्हणतात की माया आपुली कल्पना, की आपल्याच कल्पनेने ही वस्तू चांगली आहे आणि ही वस्तू वाईट आहे हे आपण ठरवतो. हा पदार्थ माझ्या आवडीचा आहे, हा आवडत नाही. हा रंग मला आवडतो, हा रंग मला आवडत नाही. हे सगळं जे आहे ना, हे सगळं आमची कल्पना आहे. नाही तर काय आहे, आवडतं ना आवडत नाही असं म्हणण्यासारखं काहीच नाही आहे. सगळं जे आहे ते परमात्म्याने निर्माणच केलेलं आहे. त्यामुळे आवडतं आवडत नाही हा त्याच्यामध्ये विषय नाही आहे. इथे ते म्हणतात आपल्या कल्पनेने आपण निर्माण केला, की आपल्याला आपल्या देवाची पूजा कशी करावी वाटते, आपल्याला आपल्या देवाचं डेकोरेशन. आता गणपती आले की आम्हाला नाही असं आवडत. कोणी म्हणतं आम्हाला थर्माकोलचंच आवडतं, म्हणजे आम्हाला नाही थर्माकोलचं, आम्हाला फुलांचं आवडतं. कोणी म्हणतं आम्हाला नाही ते फुलांचं आवडतं. 5 दिवस फुलांचं डेकोरेशन, त्या फुलांना वास यायला लागतो, ती सडतात फुलं, नाही आम्हाला आवडत फुलांचं प्रत्येकाचं मत वेगळं आहे, प्रत्येकाची कल्पना वेगळी आहे. ईश्वराला आपण काय अर्पण करावं याच्यामध्ये सुद्धा आपली आपली कल्पना आहे. पुढे त्यांनी सांगितलं आहे की आपल्याच कल्पनेनीच आपण आपला परमार्थ उभा करतो. शेवटी आपलीच कल्पना आहे. माया तोडीता तुटेना ज्ञाने वीण. म्हणाले ही कुठपर्यंत चालते, जिथपर्यंत आम्हाला ज्ञान होत नाही तिथपर्यंत. आम्हाला ज्ञान झाल्यावरच माया दूर जाते. ऐसी माया निरोपिली स्वल्प संकेते बोलिली. अशा प्रकारे म्हणाले मी आपल्यासमोर मायेचं निरूपण केलं असं आम्हाला समर्थ सांगतात. आणि म्हणाले स्वल्प संकेते बोलिली, थोडा थोडा संकेत. त्यांचं काय आहे,
प्रत्येक ठिकाणी ते थोडंसं अध्यात्म बोलतात, जास्त बोलत नाही. पण ते जे बोलतात ते इतकं मार्मिक बोलतात, अगदी वर्माचं असतं त्यांचं, की बरोबर तेवढ्या वर्मावर घात घालतात. इथे सुद्धा तर्क जो आहे तो तर्क किती प्रकाराने केला. शेवटचा तर्क त्यांनी आपल्याला तुम्हाला नका म्हणजे मराठी कळेल ना, आणि कसली भाषा बोलता संस्कृतची, तुम्हाला काय ते संस्कृतातलं कळणार आहे. म्हणजे आधी पुष्कळ अंजारून गोंजारून सांगितलं की बाबांनो, या मराठीमध्ये जे आहे ते वाचा बरं, हे सगळं चांगलं आहे बरं, सांगणाऱ्या अनुभवाने सांगतोय बरं, ते सगळं महत्त्वाचं आहे. त्यात अर्थ आहे, सिद्धांत आहे, त्यात अध्यात्म आहे, त्यात सगळं आहे. सगळं समजावून सांगितलं. पण असं आहे, समोरच्याला पटतं का पटत नाही, कारण समोरच्याला परास्त करण्याचे अनेक प्रकार असतात. त्याला तत्वानी, त्याला तर्कानी, त्याला एका तर्काला छेद देऊन दुसऱ्या तर्कानी, अशा प्रकारे पटवता पटवता शेवटी काय आहे की शेवटी ते असं पटवतात किंवा असा एक आरोप म्हणा किंवा असा एक मुद्दा उपस्थित करतात की त्या मुद्द्यावर काही बोलायलाच शिल्लक राहत. म्हणजे तो शेवटचा घाव असतो घालण्याचा. अशी समर्थांची पद्धत आहे. शेवटी ते थोडे कठोर होऊन शेवटचा घाव घालतात. आणि म्हणून ते म्हणाले की मी स्वल्पसंख्येते बोलली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. आता श्रोत्यांनी आपली वृत्ती सावध ठेवावी. आता याच्या पुढे जे तत्वज्ञान मी सांगत जाईल तेव्हा म्हणाले तिथे तुम्हाला मायेचं स्वरूप लक्षात असलं पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला इथे इशारा दिलाय. पुढे ब्रह्मनिरोपण, निरोपिले ब्रह्मज्ञान, जेणे तुटे माया भान एकसरे. जी माया सोडायची आहे ती ज्याच्यामुळे सुटते ते ब्रह्मज्ञान मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर ते ब्रह्मज्ञान सांगताना एक लक्षात ठेवा की त्या मायेचं भान तुमचं सुटलं पाहिजे, ती माया तुमच्यापासून दूर झाली पाहिजे. आणि असं म्हणून हा समास इथे संपवला आहे.